यूजीसी बिल सगळ्या भारतभर एका बिलानं गोंधळ माजवलाय. पण हे यूजीसी बिल नेमकं आहे काय? चला एका मिनिटात समजून सांगतो. अरे वा. आजही अनेक कॉलेजमध्ये SC, ST, OBC, महिला आणि दिव्यांग यांच्यासोबत भेदभाव केला जातो. हे थांबवण्यासाठी सरकारनं नवीन यूजीसी बिल आणलं आहे. या बिलानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये एक मॅन्डेटरी कमिटी असेल, जिथं या वर्गातील विद्यार्थी भेदभावाबद्दल तक्रार करू शकतात आणि त्या समितीला 14 दिवसात अहवाल द्यावा लागेल. पहिला वाद हा आहे की कोणत्याही विद्यार्थ्यासोबत भेदभाव झाला तर तो तक्रार करू शकतो असं स्पष्ट लिहिलेलं नाही. जनरल कॅटेगरी सोबत कधीच भेदभाव होऊ शकत नाही असा अंदाज कसा काय घेतला? आणि दुसरा वाद म्हणजे जुन्या यूजीसी ॲक्टमध्ये खोटी तक्रार केल्यास कारवाईची तरतूद होती. ती तरतूदच या बिलातून काढून टाकली आहे. म्हणजे आता जनरल कॅटेगरी विरुद्ध कोणीही कधीही कशी तक्रार करू शकतो आणि त्यांच्यावरती कारवाई देखील होऊ शकते. पण सगळे राजकीय पक्ष याच्याबद्दल गप्प बसलेत, कारण वोट बँकचं पॉलिटिक्स, वोट बँकचं राजकारण चाललेलं आहे.